आपल्यासोबत बोलण्यासाठी दादर माहीमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर जे आहेत. तर TV9 मध्ये आपलं स्वागत. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. आपण अर्ज माघारी घेतलेला नाहीये. आपला प्रचार सध्या सुरू आहे. मोठ्या संख्येने जनसमुदाय आपल्यासोबत दिसतो. काय सांगा? मी महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला AB फॉर्म दिला आणि त्यावेळेला आशीर्वादही दिले. शिंदे साहेबांची इच्छा अशी होती की या इथला जो उमेदवार आहे तो राजसाहेबांचा मुलगा आहे, त्यामुळे हा सामोपचाराने कुठेतरी विषय संपला पाहिजे. आणि म्हणून आज वर्षावर ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं त्यावेळेला इथली गणितं सगळी समजावून सांगितली आणि त्यांच्या लक्षात आलं की जर आम्ही माघार घेतली तर त्याचा फायदा अमित ठाकरेजींना होत नाही, किंबहुना आणखीन कोणाला तरी होतो. हे सगळं समजवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण राजसाहेबांशी बोला आणि राजसाहेब जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असला पाहिजे. मी माझा मुलगा समाधान, कुणाल वाडेकर, योगेश गोवेकर, संदीप आणि अजय कुसुम या कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना मी पाठवलं आणि मी अगदी 10 पावलाच्या अंतरावर होतो. त्यांनी जर बोलवलं असतं तर आम्ही जाऊन ही भूमिका सांगितली असती आणि तो जे काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य होता. मात्र गेल्यानंतर ती भेट नाकारली. मला कोणाशी बोलायचं नाही अशा प्रकारचं सांगून अवमान केला आणि वेळच दिली नाही. मग त्यानंतर AB फॉर्म आहे, महायुतीचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे या भागातली जी गरज आहे की लोकांना सतत भेटणारा लोकांमधला उमेदवार हवा ती पूर्ण करण्यासाठी मला लढणं हीच काळाची गरज आहे. कार्यकर्त्यांचाही तसा उत्साह होता, पण राजसाहेबांनी काही जर भेटून काही प्रस्ताव दिला असता तर मात्र निश्चित आम्ही योग्य तो निर्णय घेतला असता. मनसेकडनं सांगण्यात येते ते असं म्हणतात, प्रकाश महाजन त्यांचे नेते ते असं म्हणत आहे की माझ्यापर्यंत अशी माहिती आली का त्यांनी नितीन सरदेसाईंना भेटण्यासाठी सांगितलं होतं. दुसरीकडे सदा सरवणकर जे आहेत ते कुठेतरी स्टंटबाजी करत आहेत सहानुभूती मिळवण्यासाठी, असं त्यांच्याकडून सांगितलं. मला असं वाटतं मला स्टंटबाजीची गरज नाही, कारण मी वाडीत, गल्लीत, चाळीत या ठिकाणी आपण आलो आहे. या ठिकाणी सुद्धा पाण्यापिण्याच्या ज्या समस्या होत्या ह्या मीच सोडवलेल्या आहेत. त्यामुळे आपण ज्या चाळीत, वाडीत, गल्लीत जिथे जाल तिथे माझं काम आहे, माझं नाव नाही आहे. त्यामुळे नाव घेऊन मी उभा नाही, मी काम घेऊन उभा आहे. मतदारांचा आग्रह आहे की आपल्यासारखा 365 दिवस भेटणारा उमेदवार हवा आहे. त्याने जर भेट दिली असती तर मला असं वाटतं याच्यापेक्षा काही वेगळं झालं असतं आणि आम्हालाही त्याच्यात आनंद होता. ती भावना शिंदे साहेबांची होती, पण वेळ दिला नाही, अवमान केला. मी साधारणतः 30 वर्ष या भागात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. जर त्यांनी मला भेट देऊन अगदी काही म्हणणं ऐकलं असतं आणि मार्गदर्शन केलं असतं तर मला असं वाटतं मलाही आनंद वाटला असता. आज आमचा अवमान केल्याची भावना ही मतदारांमध्ये आहे, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ते असं म्हणताय की मनसेने यंदा उमदा उमेदवार दिलेला आहे. सदा सरवणकरांना किती द्यायचं? 15 वर्ष नगरसेवक, त्यानंतरला त्याशिवाय 15 वर्ष आमदार केलेला आहे. याकडे नाही, हे माझा पक्ष ठरवेल. मनसेना आमच्या काही महायुतीतली भाग नाही आहे, त्यामुळे महायुतीने निर्णय घेतला. निवडून येणारा उमेदवार म्हणून मला उमेदवारी AB फॉर्म दिला, त्याचं मी स्वागत केलं आणि कामाला लावलं. त्यामुळे मला किती वर्ष देणं हा पूर्णपणे अधिकार शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि आठवले साहेबांचे. त्यांनी मला आशीर्वाद दिले होते आणि मला असं वाटतं त्यांनी योग्य माणसाची निवड केली. ठाकरेंचे उमेदवार आहे महेश सावंत यांनी आपल्यावर टीका केलेली आहे. ते म्हटले की मी सदा सरवणकरांना ओळखतो, ते वेळ प्रसंगी गरज लागल्यास कोणाच्याही पाया पडतील. आज राज ठाकरेंकडे गेले होते, उद्या उद्धव ठाकरेंकडे जातील. मला असं वाटतं ही सगळी भाषा कशी आहे ही आपल्या लक्षात येईल. महेश पण माझ्याबरोबर काम करायचं आमचं चांगलं नातं होतं. निवडणूक जिंकण्यासाठी असं जर काही वक्तव्य करत असतील तर त्यांना ते लक्षाला भाऊ. मला असं वाटतं मी कामाने उभा राहणारा माणूस आहे. त्या दोन्ही उमेदवारांनी आपलं काम एक दाखवावं, माझ्यासमोर उभं राहावं आणि त्यांनी सांगावं ही कामं आम्ही केली आहेत. नाहीतर मी असंख्य कामं सांगू शकेन की गल्लीत, चाळीत, वाडीत, मैदानावरती अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण, गार्डनचं सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था सगळं काही केलं आहे. कुठली गोष्ट ठेवली नाही. मी सामूहिक पुनर्विकास हा सुद्धा संकल्प आणि कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात राबवतो आहे. साधारण 12 ठिकाणी हे होणार आहे आणि ज्यांना 405 चौरस फुटाची जागा मिळणार त्याला साधारण 580 चौरस फुटाची जागा मिळणार आहे. हे मतदारांसाठी केलेलं प्लॅनिंग आहे. जुन्या इमारती मालकाच्या परवानगीशिवाय रिडेव्हलप करणं हा माझा उद्देश आहे.
388 म्हाडाच्या इमारती आहेत त्या 37 प्रमाणे डेव्हलपमेंट करण्याची मुभा ही भाडेकरूंना मिळाली पाहिजे यासाठी आग्रह आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मतदार करतील. भाजपचे नेते नितेश नारायण राणे यांनी असं म्हटलेलं आहे की सदा सरवणकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे, आम्ही त्यांचा प्रचार करूया. मात्र दुसरीकडे फडणवीस असतील किंवा प्रसाद लाड असतील यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दर्शवलेला. त्यांची मैत्री आहे, जशी आमची चांगली मैत्री आहे तशी राजसाहेबांची त्यांची मैत्री आहे. काही वेळ मैत्री म्हणून काही स्टेटमेंट येतील, पण महायुतीचा एक उमेदवार निवडून आणणं आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आणणं हे मुख्य उद्देश या सगळ्या नेत्यांचा आहे. आणि मला असं वाटतं की या मतदारसंघातून शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराचा धनुष्यबाण विजयी होईल अशा प्रकारचं चित्र आहे आणि तीच महाराष्ट्रातल्या विधानसभेची गरज आहे. सध्या प्रचार सुरू आहे, मात्र या प्रचारामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत का? आहेत, काही कार्यकर्ते आहेत, रिपाईचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काही कार्यकर्ते आहेत. उद्यानंतर हे सगळं संभ्रमाचं वातावरण निघून जाईल सगळं. एक शेवटचा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी अशी टीका केलेली आहे की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, ती एकनाथ शिंदेंचीही नाही आणि उद्धव ठाकरेंचीही नाही. असं आहे की मी साधारण 1974ला गटप्रमुख झालो. त्यापासून आज तगायत रक्त सांडून, रक्त गाळून, रक्त झिजून आम्ही या धनुष्यबाणासाठी अविरत प्रयत्न केले. याचा अर्थ हे श्रेय एकट्या कोणाचं नाही तर बाळासाहेबांच्या विचाराचं आहे आणि त्यासाठी आम्ही जे काही करणं शक्य आहे सारं काही केलं आहे. आणि त्यामुळे त्या धनुष्यबाणावरती नेमका अधिकार कोणाचा हे मतदार सांगतील आणि तो कौल लोकसभेला दिला आहे. मला असं वाटतं या विधानसभेतसुद्धा बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे मतदान करून सिद्ध करतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते माहीम दादर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकरजी. कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.